नमस्कार मंडळी, कथा समजण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. फादर्स लव्ह भाग 14. रतीने पटकन कॉल उचलला आणि सरळ उभी राहते. तेवढ्यात फोनच्या पलीकडून आवाज येतो, मिस बीएस, तुझे काम कुठे पोहोचले आहे? तेव्हा रती तिच्या कडक आणि थंड आवाजात त्या व्यक्तीशी बोलते. मी नुकतीच हे मिशन सुरू केले आहे, त्यामुळे काम पूर्ण होण्यास 1 वर्ष लागू शकेल. कारण तुम्हाला माहीत आहे की मी इथे आहे हे सामान्य लोक नाहीत आणि मी पुराव्याशिवाय कुणालाही या प्रकरणात ओढू शकत नाही. कारण मला कळले आहे की अनामिका सिंघानिया लवकरच भारतात येणार आहे आणि मी तिच्याजवळ जाणे खूप आवश्यक आहे आणि मला तिच्याजवळ जाण्याचा मार्ग सापडला आहे. पण सध्या मी सत्य कुणाला कळू देऊ शकत नाही, नाहीतर माझ्या मुलाचा जीव धोक्यात येऊ शकतो. आता मी एकटी नाही हे चांगले आहे. निदान आता माझ्या मुलाचे वडील आमच्यासोबत आहेत, जे खूप शक्तिशाली आहेत. देवराज देशमुख हे माझ्या मुलाचे वडील आहेत. हे मला कळले तेव्हापासून मी ही योजना बनवायला सुरुवात केली होती. दुसरीकडून तो माणूस बोलतो की तुला खूप लक्षपूर्वक हे मिशन पूर्ण करावे लागेल मिस रती शर्मा, कारण यात किती धोका आहे हे तुला चांगलंच माहीत आहे. आम्हाला 23 वर्ष झाली आहेत आता. आजपर्यंत आपण त्या गद्दारापर्यंत पोहोचू शकलो नाही. त्याच्यामुळे अनेक मॅडम 23 वर्ष तुरुंगात सडत आहेत. तुला लवकरात लवकर त्याला पकडावे लागेल. त्याचे बोलणे ऐकून रती ओके म्हणते आणि कॉल डिस्कनेक्ट करते. रती पटकन तिचा फोन पॅन्टच्या खिशात ठेवणार असते. ती तिचा फोन ठेवणार इतक्यात तिला वॉशरूमच्या बाहेरून काही आवाज ऐकू येऊ लागले. ते आवाज ऐकून तिला धक्का बसला आणि ती सावध झाली. जसे 2 मिनिटे आवाज थांबत नाहीत तोपर्यंत ती वॉशरूममध्येच राहते. त्यानंतर तिने पटकन तिचा फोन खिशात ठेवला. आधी तिने वॉशरूमचे दार थोडेसे बाजूला केले आणि तिचे डोके बाहेर काढले. बाहेर कोणी नाही हे बघताच ती पटकन वॉशरूममधून बाहेर आली. पण कोपऱ्यात कुणीतरी लपले होते, जे बराच वेळ रतीकडे डोळे लावून बसले होते. ती वॉशरूममधून बाहेर पडताच ती व्यक्ती रतीचे फोटो क्लिक करते आणि कुणाला तरी पाठवते. त्यानंतर तो कॉल करतो आणि म्हणतो, बॉस, आम्ही आत्ताच काही वेळापूर्वी अध्यक्ष सरांना जेंट्स वॉशरूममधून बाहेर जाताना पाहिले आहे आणि मिस मिश्रा देखील त्याच्या मागे बाहेर आली आहे. आपण पुढे काय करायचे आहे? समोरच्या व्यक्तीने त्या व्यक्तीचे म्हणणे ऐकताच तो शॉक होतो. त्यानंतर तो त्या व्यक्तीला तिला उचलण्यास सांगतो आणि हो, तिच्याबद्दल कुणालाच माहिती नसावी. रती वॉशरूम एरियातून बाहेर पडत असते तेव्हा तिला असे वाटते की कुणीतरी तिच्या मागे येत आहे. हे लक्षात घेऊन रती तिची संथ पावले वाढवते आणि मग तिच्या मनात येते, तिने अर्णवला मेसेज पाठवला की ती घरी जात आहे. तिला काही काम आले आहे. त्यामुळे रती तिच्या फोनवरून अर्णवला मेसेज पाठवते. अर्णवलाही एक फोन आला होता. त्याला आता निघायचं होतं. काहीतरी उत्साह त्याच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. रतीचा मेसेज वाचून तो ठीक आहे म्हणतो आणि फोन बाजूला ठेवतो. रती ही तिथून निघणार असताना तिच्या डोक्यावर कुणीतरी मागून वार केल्याने तिच्या तोंडून एक जोरदार किंकाळी बाहेर येते आणि ती बेशुद्ध पडते. मग 2 लोक तिच्याकडे धावत आले आणि तिला उचलले. पण तिच्या डोक्यातून रक्त येत होते, जे जमिनीवर लाल रंगाचे ठिपके बनवत होते. याकडे कुणीच लक्ष देत नाही. दुसरीकडे देवराज आणि आदित्य दोघीही स्टेडियममध्येच होते. पण रती आणि अर्णव कुठेच दिसत नव्हते. त्याने अर्णवला त्याच्या डोळ्यांनी बाहेर जाताना पाहिलं होतं, पण रतीला वॉशरूम एरियातून बाहेर पडताना पाहिलं नव्हतं. त्यामुळे का कळत नाही, पण त्याला अस्वस्थ वाटू लागते. म्हणून तेव्हा तो आदित्यला काहीतरी इशारा करतो. तेव्हा आदित्यला त्याचा संकेत समजतो आणि तो तिथे बघायला जातो. पण तिथे गेल्यावर तो शॉक होतो, कारण त्याला वॉशरूमच्या अर्ध्या रस्त्यात जमिनीवर रक्ताचे ठिपके दिसतात आणि रतीचे कानातले जवळ पडलेले दिसले, ज्यामुळे त्याला काहीतरी गडबड आहे असे वाटू लागले. तो पटकन देवराजला कॉल करतो. देवराजला आदित्यचा कॉल दिसताच तो पटकन बाजूला जाऊन आदित्यचा कॉल उचलतो. तिथून त्याला आदित्यचा घाबरलेला आवाज ऐकू येतो आणि ते ऐकून तो तिथल्या लोकांकडे काहीतरी निमित्त करून तिथून निघून जातो. आणि जसा तो त्या जागेवर पोहोचतो, तो आदित्यला विचारतो, काय झालंय? मग आदित्यने देवराजला फरशीकडे बोट दाखवले. ते रक्ताचे डाग पाहताच त्याला धक्का बसला. पण जसे त्याचे लक्ष रतीच्या इयरिंगवर जाते, त्याची पावले अडखळतात. ते तर त्याच्या मागे बॉडीगार्ड होता. त्याने पटकन देवराजला सांभाळून घेतले आणि देवराजने गुडघ्यावर बसून थरथरत्या हाताने कानातले उचलले. त्याच्या हृदयाचे ठोके वेगाने वाढले होते, पण त्याने पटकन आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले आणि स्वतःला सांगितले की नाही, तिला काहीच होणार नाही. तो स्वतःलाच सांगतो की ती कुणालाही आपले नुकसान करू देणार नाही. जर ती संपूर्ण जगाशी लढू शकते आणि एकटीने मुलाला जन्म देऊ शकते,
तर ती स्वतःला इजा करणाऱ्याशी लढू शकते. त्यानंतर तो त्याच्या चेहऱ्यावर कठोर भाव आणत आदित्यकडे बघतो आणि त्याला लवकरात लवकर याविषयी जाणून घेण्यास सांगतो आणि म्हणतो, तुझ्याकडे फक्त 10 मिनिटे आहेत. तर दुसरीकडे रतीला बंद कारखान्याच्या आत नेले जाते. येथील आजूबाजूचा परिसर पूर्णपणे रिकामा होता. रतीला एका ठिकाणी नेऊन बांधले जाते आणि ते तिथून थोड्या अंतरावर जातात आणि वेळ घालवण्यासाठी मित्रांसोबत गप्पा मारायला आणि पत्ते खेळायला लागतात. दुसरीकडे रती हळूहळू शुद्धीवर येत होती. शुद्धीवर येताच तिने डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहिले. तिला काही स्पष्ट दिसत नव्हते. सुरुवातीला तिला काहीतरी अस्पष्ट दिसले. तिच्या डोक्यातून रक्त येत होते. तिच्या डोक्याच्या मागच्या भागात प्रचंड वेदना होत होत्या, पण तिने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करते. आजूबाजूला पाहताच तिचे डोळे लहान होतात. तिला तिच्या आजूबाजूला कुणी दिसत नाही, ज्यामुळे ती खुर्चीवरून उठू लागते. पण तिला ते जमत नाही, कारण तिला स्वतःला बांधलेले दिसले. स्वतःला सावध न ठेवल्याबद्दल तिला स्वतःवरच राग येतो. पण तिचे नशीब चांगले होते की तिला थोड्याच अंतरावर एक काचेचा तुकडा दिसला आणि ती हळूच तिची खुर्ची उडून तिथे सरकवते. पण खुर्ची सहज जमिनीवर पडते. पण नंतरही तिने धीर सोडला नाही आणि पडूनही ती त्या काचेच्या तुकड्याजवळ पोहोचते आणि आपल्या बांधलेल्या हातानेच ती काच उचलते. त्यामुळे तिच्या हाताला काच लागते आणि त्यातून रक्त येऊ लागते. आणि जशी ती तिच्या हाताला बांधलेली दोरी कापणार असते तेव्हाच तिच्या कानावर काही लोकांच्या हसण्याचे आणि बोलण्याचे आवाज येऊ लागतात. थोड्याच अंतरावर एक मोठ्या गोल टेबलाभोवती 7 ते 8 गुंडे त्यांच्या खुर्च्यांवर बसले होते आणि टेबलावर काही दारूच्या बाटल्या ठेवल्या होत्या. मग त्यातील एक दुसऱ्या गुंडाला म्हणतो, अरे यार, जा आणि त्या देखण्या मुलीला बघ. तिला भान परत आले आहे का? कारण बॉस लवकरच येणार आहे. तोपर्यंत तिने शुद्धीवर यायला हवे, कारण त्यानंतर बॉस तिच्याबरोबर मजा करू शकेल आणि त्याने तिची चव चाखल्यानंतरच आपल्याला तिची चव चाखण्याची संधी मिळेल. तिथे बसलेल्या प्रत्येक गुंडाच्या डोळ्यात रतीची लालसा स्पष्ट दिसत होती. मग एक माणूस त्यांना म्हणतो की आपल्याला हे मान्य करावे लागेल. यावेळी आपल्याला भारी मान मिळाला आहे आणि त्याची चव देखील भारी असणार आहे. आय हाय, फक्त तिच्याबद्दल विचार करूनच माझ्या शरीराला आग लागली आहे. मी तिची चव चाखल्यावर काय होईल? एक गुंड उठतो आणि रतीला जिथे बांधले होते तिकडे निघून जातो. रतीला कुणाच्या तरी पावलांचा आवाज येताच तिने तिथून तिची खुर्ची पटकन पलीकडे सरकवली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर इतर लोकांबद्दल घृणा आणि तिरस्काराचे भाव होते, कारण तिने त्यांचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकले होते. पण तिला घाई नव्हती. तिला त्यांचा बॉस कोण आहे हे पाहायचे होते. गुंड येऊन रतीला पाहतोच तो पाहतो की रती बेशुद्ध आहे आणि त्याचा चेहरा खाली झुकलेला आहे. रतीला पाहून गुंडाच्या मनात वासना जागृत होते. तो रतीच्या समोर जातो आणि गुडघ्यावर बसतो. बराच वेळ तो रतीकडे पाहतो आणि त्याच्या ओठांवर आपली जीभ फिरवू लागतो. रतीला ती व्यक्ती समोर असल्याचं जाणवलं तेव्हा तिला खूपच किळस येत होती. तिला आत्ताच त्या व्यक्तीला मारायचे होते, पण आता जर तिने तसे केले तर कदाचित तिचा जीव धोक्यात येईल. म्हणून ती स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होती. मग तो गुंड लगेच तिच्या चेहऱ्यावर हात ठेवतो आणि म्हणतो, अरे, तू तर खूपच लागवी आहेस. खूप मज्जा येईल जेव्हा तुझ्या किंकाळ्या ऐकू येतील. पण तो तिच्या गालाचे किस घेणार तेवढ्यात त्याच्या कानावर कुणाचा तरी आवाज आला, अरे जगदीश, कुठे आहेस? लवकर ये, तुझी पाळी आहे. त्या मॅडमला नंतर नीट बघ. दुसरीकडे आदित्यने जसा बाजूला असलेला CCTV कॅमेरा तपासताच त्याची तोंड उघडीच राहते, कारण तो पाहतो पाठीमागून कोणीतरी रतीला बेशुद्ध करण्यासाठी तिच्या डोक्यावर मारतो. पण त्या गुंडांचा चेहरा पूर्णपणे मास्कने झाकलेला असतो आणि 2 लोक तिथून रतीसोबत निघून जातात. त्यानंतर तो स्टेडियमच्या बाहेरील प्रवेशद्वारावर असलेला कॅमेराही तपासतो. त्यामुळे रतीला काळ्या रंगाच्या व्हॅनमध्ये कसे नेले आहे हे तो पटकन पाहतो आणि त्याने त्या व्हॅनचा नंबर तपासताच त्याने पटकन कुणाला तरी फोन केला आणि त्या व्हॅनचे लोकेशन ट्रेस करायला सांगतो. त्याने लोकेशन ट्रेस करायला सांगताच त्याला देवराजचा मेसेज आला, जो त्याला सांगत होता की तुझी 10 मिनिटे संपणार आहेत. तेव्हा आदित्य पटकन त्याला मेसेज करतो आणि म्हणतो, बॉस, मला कळले आहे, मी आताच येईन. 5 मिनिटांनंतर आदित्य पळतच देवराजकडे जातो, जो त्याच्या कारजवळ उभा असताना अस्वस्थ वाटत होता आणि इकडे तिकडे फिरत होता. आदित्य येताना दिसताच त्याने पटकन आदित्यला काही कळलं का असे विचारले. आदित्य देवराजला शांत करतो आणि म्हणतो, सर, आधी तुम्ही शांत व्हा. मला कळले आहे, पण तुम्ही इथून निघा. या सगळ्यांबद्दल आपण इथे काही बोलू शकत नाही. दोघेही गाडीत बसले आणि तिथून निघाले. काही मिनिटांनी आदित्यच्या फोनवर नोटिफिकेशन येते. जेव्हा त्याने ती सूचना पाहिली तेव्हा ते व्हॅनचे लोकेशन होते. तो पटकन त्या नोटिफिकेशन पुढे पाहतो
आणि देवराजला सांगतो की सर, हे एका बंद कारखान्याचे ठिकाण आहे जे वर्षानुवर्ष बंद आहे आणि तिथे जाण्याचा मार्ग 30 मिनिटांच्या अंतरावर आहे. दोघेही मुद्दाम एका हॉटेलसमोर आपली कार पार्क करतात आणि आत जातात आणि हॉटेलच्या मागच्या बाजूने एका सामान्य गाडीतून निघून जातात, जेणेकरून कुणालाही ती राष्ट्रपतींची गाडी असल्याचा संशय येऊ नये. देवराजने कारमध्येच त्याचे कपडे बदलले होते. यावेळी तो पूर्णपणे काळ्या कपड्यांनी झाकलेला होता आणि त्याच्या डोक्यावर काळ्या रंगाची टोपी होती आणि सोनेरी रंगाच्या मुखवट्याने तोंड झाकले होते. पलीकडे 3 काळ्या रंगाच्या महागड्या गाड्या कारखान्यासमोर थांबतात आणि त्याच्या मधल्या गाडीतून एक 35 ते 40 वर्षांचा माणूस बाहेर येतो. त्याच्या चेहऱ्यावर मंद हास्य होते. त्यांनी गळ्यात सोन्याची जाड साखळी घातली होती. तो आपल्या माणसांसोबत कारखान्यात जाताच त्याचे डोळे रागाने लाल होतात, कारण त्याच्यासमोर ते गुंड आरामात बसून दारू पिऊन पत्ते खेळत होते. तो माणूस त्या गुंडांवर ओरडतो आणि म्हणतो, तुम्ही काय करत आहात? मी तुम्हाला फ्रीमध्ये बसून फक्त खाण्याचे पैसे देतो का? जाऊन बघा ती मुलगी शुद्धीवर आली का? प्रत्येकाने त्यांच्या बॉसचा आवाज त्यांच्या कानात ऐकताच ते पटकन मान वळवतात आणि पाहतात. त्यांचा बॉस त्यांच्यासमोर उभा आहे. त्यापैकी एक पुरुष पटकन रतीकडे धावतो आणि तो माणूस जसा रतीला पाहतो, तो स्वतःचे हात सोडू लागतो आणि स्वतःलाच म्हणतो, खूप मजा येणार आहे आता तुझ्यासोबत खेळायला. रतीने तिचे डोळे पूर्णपणे उघडले होते. नंतर ती आपल्या चेहऱ्यावर घाबरल्याचे एक्सप्रेशन आणते आणि नाटक करत घाबरत घाबरत त्या लोकांना बोलते, कोण आहात तुम्ही लोक? मला इथे का आणले आहे? प्लीज माझे हातपाय खोला. जसा तो माणूस रतीचे बोलणे ऐकतो, तो म्हणतो, अरे आम्ही ते खोलू, एवढी घाई का आहे? आणि मग स्वतःच्या ओठांवर जीभ फिरवत बोलतो की जर तू माझी चांगल्या मुलाप्रमाणे आज्ञा पाळलीस तर मी तुला लगेच खुलून देईन. रती त्या माणसाचे ऐकताच तिने हातात धरलेल्या काचेच्या तुकड्यावर आपली पकड घट्ट केली, पण तरीही चेहऱ्यावर निरागस भाव आणून ती म्हणाली, ठीक आहे, मी चांगल्या मुलाप्रमाणे तुझी आज्ञा पाळेन, पण प्लीज माझे हात उघडा, खूप दुखत आहे. रती तिच्या चेहऱ्यावर निरागसपणा आणून त्याला सांगते की ती त्याच्या प्रत्येक गोष्टीशी सहमत आहे. एखाद्या चांगल्या मुलाप्रमाणे रतीचे ऐकताच तो माणूस आनंदी होतो. रतीचा निरागस चेहरा पाहून तो वितळला होता. त्यानंतर तो त्याच्या एका माणसाला जाऊन त्या मुलीला सोडायला सांगतो. रती पटकन काचेचा तुकडा खुर्चीच्या लाकडात अडकवते. तो माणूस पटकन जातो आणि रतीचा हात सोडतो आणि मागे होतो. रती पटकन तिचा रक्ताने माखलेला हात लपवते आणि पटकन तिच्या पायाभोवतीची दोरीही सोडते. त्यानंतर ती तिच्या जागेवर उभी राहते. सोन्याची साखळी घातलेल्या व्यक्तीचे नाव सात्विक असे होते. तो रतीच्या दिशेने पावले टाकतो आणि तिच्या जवळ जातो आणि रतीची हनवटी पकडतो आणि तिचा चेहरा वर करतो आणि म्हणतो, ठीक आहे, माझे ऐक, मी आता तुला उघडले आहे. चल आता चांगल्या मुलाप्रमाणे माझ्या ओठांचे केस घे. रती त्याचे ऐकून घेते आणि म्हणते, पण सर मला लाज वाटते, इथे खूप लोक आहेत. आधी तुम्ही त्यांना इथून पाठवा, मग मी तुम्हाला किस करेन. रतीचे ऐकून सात्विक उत्तेजित होतो आणि म्हणतो, तुम्ही सगळे इथून जा, मला आधी मजा करू दे. तो स्वतःला रतीसोबत इमॅजिन करायला सुद्धा लागला होता. रतीकडे बघून तो म्हणतो, ठीक आहे बीबी, आता मी त्यांना पाठवले आहे, तू पटकन मला किस कर. असे बोलून त्यांनी त्याचे कपडे काढले आणि त्याचा बॉक्सर पण काढून टाकला. त्यामुळे रतीला त्याचा खूपच राग येतो, पण ती काही बोलली नाही आणि खुर्चीवर बसते आणि तिच्या पाठीमागे एक हात सोडते आणि म्हणते, ठीक आहे, मी तुला किस घेईन. याबरोबर ती काचेचा तुकडा हातात घेते. तो माणूस पूर्ण नग्न उभा होता. त्याचे बाकीचे सोबती नुकतीच अर्ध्या रस्त्यावर पोहोचले होते जेव्हा प्रत्येकाने त्यांच्या बॉसची वेदनादायक किंकाळी ऐकली. मागे वळून पाहताच सर्वांचे डोळे मोठे होतात, कारण तो बॉस हाताने कंबर झाकून उभा होता आणि त्याच्या खालून रक्ताच्या धारा निघत होत्या. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. तो त्याच्या माणसांकडे पाहून ओरडला आणि म्हणाला, हरामखोरांनो, तिला पकडा, तिला सोडू नका, नाहीतर आपण सगळे त्या मॅडमच्या हातून मारले जाऊ. सात्विकचे बोलणे ऐकून सर्व पुरुष रतीकडे धावले. रतीला आधीच अंदाज आला होता की पुढे काय होणार आहे, त्यामुळे ती आधीच तिच्या ॲक्शन मोडमध्ये होती. आता रतीच्या चेहऱ्यावर देवराजसारखेच शरद ऋतूतील भाव होते. जणू काही तिची निरागसता फक्त एक भ्रम आहे. त्यांच्यातला एक माणूस जसा रतीकडे येऊन तिची मनगट पकडणार असतो, तेव्हा रती आपल्या दुसऱ्या हाताने त्याच्या हातावर काचेच्या तुकड्याने वार करते आणि त्याच्या मनगटाला पकडून त्याच्या पाठीमागे लावते आणि मागूनच त्या माणसाच्या मानेवर काचेच्या तुकड्याने हल्ला करते. तिने त्या माणसाच्या मानेवर हल्ला करताच तो माणूस ओरडतो आणि त्याच्या मानेतून रक्त वाहू लागते. मग दुसरा माणूस येतो
आणि रतीवर मागून हल्ला करणार होता. तेव्हा रती बाजूला सरकते आणि तो माणूस पुढे झुकतो. यानंतर रती तिच्या पायाने त्याच्या पाठीवर मारते आणि तो माणूस जमिनीवर कोसळतो. तेवढ्यात दुसरा माणूस धावत येतो आणि रती वरती उडी मारते आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावर पाय मारते आणि त्या माणसाच्या नाकातून रक्त येऊ लागते. अशा प्रकारे रती सर्वांची धुलाई करत असते. तेवढ्यात मागून एक माणूस येतो आणि रतीला पकडतो आणि तिच्या मानेवर एक इंजेक्शन लावतो. पण रतीने त्याची पर्वा केली नाही आणि पटकन आपली सर्व शक्ती वापरून स्वतःला त्या माणसापासून मुक्त केले आणि त्याच्या चेहऱ्यावर मारले. पण तितक्यात तिच्या कानात कुणाच्या तरी पावलांचा आवाज येत होता. रतीने या पावलांना चांगलंच ओळखलं होतं, म्हणून तिने चटकन काचेचा तुकडा टाकला आणि तिच्या शर्टला खांद्यावर फाडलं. या सगळ्याने समोर उभ्या असलेल्या माणसाला तर धक्काच बसला. पण रतीचा आवाज कानावर येताच त्याला अजूनच धक्का बसला आणि त्याने पटकन रतीचा हात पकडला. रती जोरजोरात ओरडू लागली, मला वाचवा, मला वाचवा, कुणी आहे का तिथे? सोबतच तिच्या ओठांवर एक शैतानी स्मित होते. पण आता समोरच्या माणसाला राग येतो, म्हणून तो रतीच्या तोंडावर जोरात थप्पड मारतो आणि तिचे केस पकडून तिला जबरदस्तीने जमिनीवर फेकतो आणि तिच्यावर आडवे होऊन तिच्यावर जबरदस्ती करू लागतो आणि तिच्या मानेचे किस घेऊ लागतो. रतीच्या डोळ्यातून अश्रू येत होते, पण तिच्या ओठांवर एक शैतानी हास्य होते. मग बंदुकीच्या गोळीचा आवाज सगळ्यांच्या कानावर पडतो आणि सगळ्यांचे लक्ष देवराजकडे जाते, जो लाल डोळ्यांनी त्या माणसाच्या मृतदेहाकडे एकटक पाहत होता, जो रतीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. आणि प्रत्यक्षात घडले असे होते की रतीच्या कानात जो पावलांचा आवाज ऐकू आलता तो दुसरा कोणी नसून देवराजच्या पावलांचा होता, जो रतीला चांगलाच ठाऊक होता. पण रतीची किंकाळी ऐकून देवराज तिकडे धावतो आणि समोर रतीवर जबरदस्ती होत असल्याचे पाहून तो चिडतो आणि त्याच्या कमरेच्या मागून बंदूक काढून त्या माणसाच्या पाठीवर गोळी झाडतो. दुसरीकडे मिश्रा विलामध्ये नीलम आणि टीना दोघी नीलमच्या खोलीत बसल्या होत्या. नीलम टीनाकडे एकटक पाहत होती. तेच टीनाच्या ओठांवर राक्षसी हसू उमटले होते. ती आईकडे बघते आणि हसतच म्हणाली, अगं चल आई, आता 5 वर्षांपूर्वी काय झालं ते खरं सांग. 5 वर्षांपूर्वी तुझ्या खात्यात 20 मिलियन आले कुठून? नीलम कोणत्याही भावनेशिवाय बोलते, ही गोष्ट कुणालाच माहीत नाही. मी रतीला 20 मिलियनला विकले होते आणि तिला माझ्या आयुष्यातून कायमचे फेकून दिले होते. टीना जेव्हा तिच्या आईचे बोलणे ऐकते तेव्हा तिला धक्का बसला आणि ती जोरात ओरडते, काय? नीलम आणि टीना समोर बसल्या होत्या आणि टीना आश्चर्याने आईकडे बघत होती. तोच नीलम 5 वर्षांपूर्वीच्या आठवणीत कुठेतरी हरवली होती. ती टीनाचा हात धरते आणि म्हणते की ठीक आहे, मी तुला संपूर्ण सत्य सांगन, परंतु कोणत्याही परिस्थितीत हे सत्य तुझ्या वडिलांना, आजीला आणि त्या बाईला कळू नये. टीना तिच्या आईचे म्हणणे ऐकते आणि म्हणते की ठीक आहे, मी हे कुणालाही सांगणार नाही, तू मला सांग, मला त्या दिवसाची संपूर्ण हकीकत सांग, कारण रती प्रेग्नेंट कशी झाली हे मला जाणून घ्यायचे आहे. टीनाचे बोलणे ऐकून नीलमच्या ओठांवर एक राक्षसी हसू येते आणि ती तिला सांगते की 5 वर्षांपूर्वी काय घडले होते. फ्लॅशबॅक. जेव्हा रती 18 वर्षांची झाली तेव्हा तिचे वडील आणि आजी दोघंही तिच्यावर प्रेम करत होते. रती खेळापासून ते अभ्यासापर्यंत, नृत्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत हुशार होती. ती नेहमीच प्रथम राहायची, पण आई मुलीच्या जोडीला हे मान्य नव्हते. ती मिश्र परिवाराचे सर्वस्व रतीला मिळावे. त्यामुळे जेव्हा रतीच्या 18व्या वाढदिवसाची पार्टी होती तेव्हाच नीलमने एक चाल खेळली होती. काही दिवसांपासून नीलम नुकतेच राजकारणात प्रवेश केलेल्या आदित्यच्या संपर्कात आली होती. तेव्हा देवराजचे कुटुंबीय त्याच्यावर लग्नासाठी दबाव आणत होते. पण देवराजला लहानपणी एक गंभीर आजार झाला होता, त्यामुळे तो सामान्य रक्ताच्या मुलीशी लग्न करून त्याला मूल होऊ शकत नव्हते. कारण त्याने असे केले तर त्याची मूल मृत जन्माला येईल आणि त्या मुलीचा जीव जाऊ शकला असता. मग कुठेतरी महेशने संशोधन करून त्याला सांगितले होते की त्याचे रक्त बी ग्रुपच्या रक्त असलेल्या मुलीशी जुळते आणि त्या दोघांचीही मूल सुरक्षित असेल. महेश आणि त्याच्या आईवडिलांचे ऐकून देवराजने आदित्यला त्याच्यासाठी योग्य मुलगी शोधायला सांगितली होती, जिचा रक्तगट पी आहे. पण त्याला भारतात बी रक्तगट असलेल्या फक्त 7 मुली सापडल्या होत्या. त्यापैकी रती वगळता सर्वांचे वय 30 ते 40च्या दरम्यान होते. पण एकच रती होती जी नुकतीच 18 वर्षांची झाली होती. जेव्हा आदित्यला रतीची माहिती मिळाली तेव्हा त्याने ती देवराजला दिली. त्यानंतर त्याने तिच्या घरच्यांशी संपर्क साधला, पण तो तिच्या वडिलांना भेटू शकला नाही, कारण त्यावेळी तिचे वडील ड्युटीवर होते आणि तो फक्त तिच्या आईशीच संपर्क करू शकत होता. त्याला एवढी घाई होती की त्याला हे समजले नाही की नीलम ही रतीची सावत्र आई आहे.
आदित्यने नीलमशी संपर्क साधताच तो नीलमला सांगतो की तू आमच्याशी सहमत असशील तर आम्ही तुला 20 मिलियन देऊ, पण आम्ही तुला आमच्याशी सहमत होण्यास भाग पाडणार नाही. पण पैशांबद्दल ऐकून नीलम खूप खुश होते आणि काहीही विचार न करता ती आदित्यला सांगते की आम्हाला काही अडचण नाही. माझी मुलगी तुमच्या मुलाला जन्म द्यायला तयार आहे. आदित्य नीलमचे म्हणणे ऐकताच तो म्हणाला, ठीक आहे, मग मी तुला करारपत्रे पाठवतो आणि तू तुझ्या मुलीला त्यावर सही करायला सांग आणि माझा एक माणूस येईल आणि ते कागद घ्यायला. आणि ज्या दिवशी आमचं काम होईल त्या दिवशी तुमच्या खात्यात 20 मिलियन येतील. म्हणून नीलमला तिचा आनंद कुणासोबत तरी शेअर करायचा होता, पण ती करू शकली नाही. तिने एकाच बाणात 2 नेम साधले होते. पहिलं तर ती रतीला कायमची घरातून हाकलून देऊ शकते आणि दुसरे, यासोबतच तिला इतके पैसेही मिळतील. देवराजला जेव्हा ते हे कळते तेव्हा तो आणि त्याचे कुटुंब रतीला चुकीचे समजू लागतात की रतीने तिचा गर्भ 20 मिलियनला विकला. पण रतीला हे माहीत नव्हते की ती नीलमच्या कटाची शिकार होणार आहे आणि कोणतीही चूक न करता तिला खूप मोठी शिक्षा मिळणार आहे. दुसऱ्या दिवशी आदित्य नीलमला कॉन्ट्रॅक्ट पेपर पाठवतो. आता त्या कागदांवर सह्या घेण्याची बाब होती, ज्यासाठी नीलमने आणखी एक युक्ती खेळली होती. ती कागदपत्रे रतीच्या आईच्या नावावर असलेल्या संपत्तीमध्ये ठेवून तिने एका नोकराला दिली आणि तिच्याकडे पाठवले. ती सांगते की तिच्या वडिलांनी तिला लवकरात लवकर त्या कागदपत्रांवर सही करण्यास सांगितले आहे. रतीने याकडे फारसे लक्ष दिले नव्हते आणि क्षणाचाही वेळ न दवडता ती त्या कागदांवर सही करते. त्यानंतर तो नोकर ते पेपर घेऊन नीलमकडे येतो. नीलमने त्या पेपरसोबत रतीच्या नावावर जी प्रॉपर्टी होती ती सुद्धा स्वतःच्या नावावर करून घेतली होती आणि त्यानंतर रतीच्या वडिलांनी म्हणजेच रोहित मिश्रा यांनी तिच्या 18व्या वाढदिवसाची पार्टी मुंबईच्या प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये आयोजित केली होती. पार्टी मोठ्या उत्साहात चालू होती आणि याचा फायदा घेत नीलमने तिची चाल खेळली. नीलमने रतीच्या ज्यूसमध्ये ड्रग्जचा उच्च डोस मिसळला होता. त्यामुळे रती पटकन तिच्या बुक केलेल्या खोलीत विश्रांती घेण्याचे सांगून गेली होती आणि बेडवर जाताच तिने डोळे मिटले होते आणि झोपली होती. सगळीकडे शांतता असताना नीलम आदित्यला सांगते की रती तिच्या खोलीत त्याची वाट पाहत आहे आणि काही वेळाने देवराज रतीच्या खोलीत येतो आणि हे सर्व घडले आणि रती प्रेग्नेंट असल्याचे समजताच त्याने नीलमच्या खात्यात 20 मिलियन ट्रान्सफर केले. फ्लॅशबॅक समाप्त. दुसरीकडे कारखान्यात देवराजने आदित्यला त्यांच्याशी व्यवहार करण्याचे आदेश दिले होते. तो रतीला घेऊन निघून जाणार होता, कारण रतीला काही वेळापूर्वी मिळालेले इंजेक्शन ड्रगचे होते. त्यामुळे आता रतीला पूर्णपणे नशा चढू लागली होती आणि तिचा चेहरा पूर्णपणे लाल झाला होता. देवराज रतीजवळ जातो आणि तिला आपल्या मिठीत उचलून घेतो आणि रती ज्या खुर्चीवर बांधलेली होती त्या समोरच्या खुर्चीवर तिला आपल्या मांडीवर घेऊन बसतो. तो जाऊन त्या खुर्चीवर बसतो. रती यावेळी त्याच्या मांडीवर होती. सर्व गुंडे देवराजच्या समोर गुडघे टेकून बसले होते आणि त्यांच्या मागे देवराजचे अंगरक्षक उभे होते. सात्विकची अवस्था खूपच वाईट होती. त्याच्याकडे बघून असे वाटत होते की आता तो कधीच बाप बनू शकणार नाही. त्याला नग्न पाहून देवराजचे डोळे थंड आणि खोलवर गेले. तर आता रतीला कशाचीच चिंता नव्हती, कारण औषधाचा परिणाम आता तिच्यावर खूप वेगाने होत होता. तिने देवराजचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन तिचे ओठ त्याच्या गालावर ठेवून त्याचे किस कधी घेतले हे तिलाही समजले नाही. पण मास्क लावल्यामुळे तिला देवराजचा प्रेमळ चेहरा दिसत नव्हता. फक्त त्याच्या खोल आणि थंड डोळ्यावरूनच तिला तो देवराज असल्याचे ओळखता आले. रतीने देवराजचा चेहरा हातात धरला आणि त्याच्या दोन्ही गालांवर ती किस घेऊ लागली. पण तिला देवराजच्या ओठांचे किस घ्यायचे होते, पण मध्येच देवराजचा मुखवटा येत होता. ती जसे त्याला काढायला लागते तेवढ्याच देवराजची पकड तिच्या पाठीवर घट्ट होते. त्यामुळे रतीला त्रास होऊ लागतो आणि ती तिच्या रक्ताने माखलेल्या हातांनी देवराजला स्वतःपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करते, पण ती करू शकत नाही. देवराजला तिचा हात दिसताच त्याने तो पकडला. मग त्याचा रुमाल काढून तिच्या हातावर बांधला. त्यानंतर तो तिचे डोके आपल्या छातीवर ठेवून तिला मिठी मारू लागला. कदाचित आता रती शांत होईल, पण ती कुठे शांत होणार होती. तिने हळूच देवराजच्या गळ्यात हात फिरवला आणि त्याच्या शर्टवरूनच त्याच्या छातीवर जोरात चावा घेतला आणि म्हणते की तू खूप वाईट आहेस, तू नेहमी मला ओरडत राहतो. आणि मग ती डोळे मोठे करून म्हणाली की तू अशाच डोळ्यांनी मला घाबरवत असतो. त्याचवेळी ती देवराजला त्याच्या रुंद छातीवर हात ठेवून नियंत्रण गमावण्यास भाग पाडत होती. जेव्हा देवराज स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही तेव्हा तो रतीच्या कानाजवळ त्याचे गरम आणि कडक ओठ ठेवतो आणि म्हणतो, जान शांत हो,
नाहीतर तुला नंतर खूप पश्चाताप होईल. तो बोलत असताना त्याचा गरम श्वास रतीच्या कानावर पडत होता आणि देवराजच्या मानेवर तिची पकड घट्ट होत होती. त्याचा तिच्यावर होणारा परिणाम पाहून देवराजच्या ओठांवर एक राक्षसी हसू उमटले, जे मास्कच्या मागे लपून गेले होते. देवराज मास्कच्या मागूनच तिच्या कानाचे केस घेतो आणि खुर्चीवरून उभं राहताना तो तिला आपल्या हातात घेतो आणि आदित्यला सांगतो की त्या नरोई गँगच्या स्वाधीन कर आणि मला उद्या सकाळपर्यंत यामागे कोण आहे याची खबर मिळायला हवी. आणि मग तो रतीसोबत तिथून निघून गेला. त्या गुंडांना हाताळण्यासाठी आदित्य त्याच्या काही रक्षकांना सोडतो आणि देवराज रतीला कारच्या मागच्या सीटवर घेऊन जातो आणि ड्रायव्हरला पार्टिशन चालू करण्यास सांगतो. पुढील भागात पाहूया रती आणि देवराजची काही रोमॅन्टिक मोमेंट्स. नमस्कार मंडळी, कथा आवडत असल्यास चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला पुढील भागाची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.